तर आलोय आता उत्तनच्या बीचवरती. ते बघा व्ह्यू बघा आपला. बघा हा असा व्ह्यू आहे. समोरच बीच आहे. चड्डी गँग चड्डी गँग चड्डी गँग. हे बघा बोईस. आणि बघा काहीच वाकटी लागली. वाकटी दात बघा खाल्ली तिला चिंबोरीनी. मारले. तर नमस्कार गाय, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आम्ही चाललोय आता फिरायला. म्हणजे आमचा प्लॅन झाला होता काय अलग, प्रत्येक टायमासारखा प्लॅन झाला कॅन्सल, पण आम्ही तो पोस्टपोन करून दिला नाही. आम्ही डेस्टिनेशन आमची बदलली. तर आता आम्ही चाललोय गोराईला आणि वस्तीला चाललोय स्टेसाठी. फुल एन्जॉय करणार आहे. आणि आपल्याबरोबर मुंडी बदमाश आहे, मयूर आहे, आमिष भोईर आणि आपला अक्षय भाऊ पण आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे गोराईला जाण्यासाठी. जाऊन तिकडं मस्त मावरा वगैरे घेऊ आपण आणि सगळा बनवू वगैरे आपण. म्हणजे फुल सी फूड वगैरे घेऊ आणि इकडून आपण मुंडी वगैरे घेतलेली आहे आणि एन्जॉय करू, जाऊन मजा करू, मस्ती करू. राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. तुम्हाला सांगेल फॅमिली पिकनिकसाठी. आपण पाहू शकतो मेकडीने आपल्याला 2 ग्लास स्पॉन्सर केले आहेत. आणि त्या काय नवीनच आहे, त्या का अजून लेबल काढला नाही आपण. मेकडीवाल्यांनी 2 वाईनचे ग्लास सर्व केलेले आहेत आपल्याला. पण कोणी वाईन पित नाही, ती एक बातची बात आहे. ते फक्त असं फुकट तिथं प्रकट बोलतात ते, तशा पोरांनी उचलून आणले ग्लास. हा आमचा पहिल्यापासून फुकट माणूस एकच आहे. तर मग आता चला आम्ही निघालोय गाईज जाण्यासाठी. तर तुम्हाला दाखवेन मी गोराईला म्हणजे फॅमिली पिकनिकसाठी नाही आणि रूम कसे भेटतात कसे नाही. फुल एन्जॉय करूया जाऊन. आता चला भेटू गाईज तुम्हाला पुढे. राहा कंटिन्यू. चला या दुवान मित्ता काठी डे चॅलेंज, 40 दिवस चॅलेंज. तर गाईज आता आम्ही थांबलेलो आहे पुढे ओवल्याला येऊन, कारण आम्हाला लागलेली आहे भूक. तर मयूर आणि आमिष भाऊ गेलेत मॅकडीला काहीतरी खायला आणायला. तर मॅकडीला आम्ही नाही गेलो तर आमचा दिवसच जात नाही. रुटीन आमचा मॅकडीला असतोच डेलीचा. तर आता आमिषनं मयूर भाऊ गेलेत मॅकडीचा आणायला काहीतरी खायला. आम्ही थांबलोय साईडला बघा रस्त्यात पेट्रोल पंपच्या इथे, कारण तिथं ड्राईव्ह थ्रू नाही आहे. तर आता जाऊया पुढे मॅकडीचा काहीतरी खाऊन, मग डायरेक्ट आपण गोराईला थांबणार आहे. मध्ये कुठे थांबणार नाही आहे. काही तर बघा आपला मयूर भाऊ आलेला आहे मॅकडीचा पार्सल घेऊन. आणि तो इधर आणि तो स्वागत का बघ दादा. दादा येऊ दे दादा. तुमच्या हात का बघ आणतोय तो आम्हाला नाही ना ह्याच्यात. हे बसलो तर या गायच खायला चीजी फ्राईज घेतल्यात, मॅक चिकन घेतले, खातोय आम्ही. ना आमिष भाऊ आपला काहीतरी ड्रिंक आणायला लागलाय, त्याला बोलू मडपाय वगैरे आणायला ना. खाऊन आता निघू आपण डायरेक्ट. चला मुंडी पाय पाहिजे होते पण मडपाय ठीक आहे. हा मुंडी पाय नंतर खाऊ आपण, मडपाय आता ठीक आहे ना. आम्ही रस्त्यात बघा मधीच गाडी लावून बसलेलो आहे. काहीच आता आम्ही पोचलो आहे गोराईला ना. व्ह्यू बघा एक नंबर असा भारी. तिथं ब्लॉग शूट केला होता पोलिसांच्या इथं. नाही पोलिसांनी आम्हाला चेकिंगसाठी थांबवला, पण त्यांचा काय काम आहे. भाजी बिजी बघायला भाजी बिजी घेऊ पुढं. आणि बघा व्ह्यू बघा व्ह्यू. आम्हाला घ्यायचे पापलेटची भाजी. मावरा घ्यायचा आहे मावरा आपल्याला आता. मुंडी घेतले. आपल्या पिते भावाचा ऑप्शन बघता हो. पिते भाऊ येते का नाही. पिते जोशी ऑप्शन चालू आहे बघा. तर पिते तू पण बघत असशील तर बघ ब्लॉग आमचा. गाईज आता आम्ही आलेलो आहे बीच वरती. पहिले आमचा रूम शोधायचा चालू आहे. बघा बीचवर दारू पितात निर्लज्ज लोक. तर आता आमचा चालू आहे इकडे रूम शोधायचा. बीचवरच आम्ही रूम शोधायला चालले. बघू आता अवेलेबल आहेत का नाही. रूम घेऊ, नंतर मावरा वगैरे आणायला जाऊ, थोडा वेळ एन्जॉय करू, नंतर मग बनवू सगळा. चला दाखवतो तुम्हाला रूम घेतल्यावरती. गलबिल टाकायला येत असतील ना. तर गाईज गोराई आणि अर्नाला उत्तन आणि मनोरी म्हणजे ठाण्याला लागूनच आहेत आपल्या.
ठाण्यापासून जास्तीत जास्त 40 ते 50 किलोमीटर लांब आहे. तर म्हणजे कसं वॅकेशनला ज्यांना लांब जाता येत नाही, कोकणात वगैरे नाही जाता येत, गोव्याला वगैरे जाता येत नाही, त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. इथे आपल्याला स्टेसाठी रूम वगैरे भेटतात. फॅमिली पिकनिक करायची असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला कपलमध्ये यायचं असेल, मित्रांबरोबर यायचं असेल, किंवा म्हणजे कोणासोबत पण यायचं असेल तुम्हाला वॅकेशनसाठी एन्जॉय करण्यासाठी, 1 डे पिकनिक, 2 डे पिकनिक किंवा जास्त दिवसाची, तर म्हणजे हे बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला जर गोवा वगैरे पॉसिबल नसेल तर सेम वाईब आहे. बीच पण एकदम क्लीन आहेत आणि म्हणजे फिरायला पण एकदम चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे, वाईब चांगलं आहे इकडचं. तर मग तुम्हाला आता दाखवेल मी. आम्ही आता बघा इथे गेलो आहे, म्हणजे आमिष आणि आपला मयूर भाऊ आणि हर्ष भाऊ गेले तिथे रूम वगैरे बघायला. तर मी तुम्हाला सर्व माहिती देईल या ब्लॉगमध्ये, तर रूम कितीला भेटतात आणि म्हणजे कसा काय आहे, स्टेचा काय पॅकेज आहे, काय नाही आहे. आणि जास्त लांब नाही, तुम्हाला बोलू हार्डली 40 ते 50 किलोमीटर आहे. 1 तास पण लागत नाही. 1 तास पकडा, 1 तासामध्ये आपण पोचून जातो. आणि म्हणजे रस्ता पण चांगला आहे, एवढा काही म्हणजे खराब रस्ता नाही, एकदम प्रॉपर रस्ता आहे. तर मग आम्ही असंच अचानक प्लॅन झाला, आम्ही चाललेलो दुसरीकडे, पण तो आमचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून आम्ही हे इकडं पोस्टपोन केला. तर बोललो म्हणजे तुम्हाला मी याच्या आधीचे पण ब्लॉगमध्ये बोललेलं आहे, महिन्यातून 1-2दा तरी फिरायला यायचा. आपला जो स्ट्रेस आहे, कामातली जी आपली कंटाळवाणा असतो, थकान असते, किचकिच असते, त्याच्यापासून जरा आराम घेण्यासाठी मित्रांसोबत, फॅमिलीसोबत यायचा, असं पिकनिक वगैरे करायला. तर त्यासाठी आम्ही फिरत असतो सारखं मित्रांबरोबर, आपल्या भावांबरोबर. तर मग आता बघूया काय बोलतात, काय रूम आहे, रेट काय आहे रूमचा तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. बघा तुम्ही किती भारी एकदम आणि किती क्लीन बीच आहे, वाईब दाखवतो इकडचे. बघा आता तुम्ही, तर बघा काय किती शांत आहे आणि क्लीन आहे. बघा एकदम बीच कसं एकदम प्रॉपर ना. आणि आता आम्ही गाडीत बसून तुम्हाला दाखवतोय. ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल, पण जर हा ब्लॉग मोठा जसं होत असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवसा पण दाखवेल. हे बघा खूप म्हणजे खूप भारी आहे, क्राऊड नाही जास्त. आम्ही वीकडेजला आलो, विकेंडला थोडीफार क्राऊड असते. आणि खूप म्हणजे खूप चांगले वाईब्स आहेत. आणि बघा असे सी फेस तुम्हाला हॉटेल वगैरे आहे तिथे. तर दाखवेल पुढे मी. बघा तुम्ही आता मावरा वगैरे घेताना, सर्व बनवताना वगैरे. राहा कंटिन्यू गाईज. चला गाईज, आता आम्हाला म्हणजे फायनली भेटलेला आहे रूम. पोरांसाठी रूम देत नव्हते, पण आम्ही रिक्वेस्ट केली. ओळखीचा एक दादा होता, त्याच्यामुळे आम्हाला दिले. तुम्हाला बघा सी फेस आम्हाला भेटलेला आहे हॉटेल. आणि 2200 रुपये घेतलेत 5 जणांचे रूमचे. आणि कपलचे काहीतरी 1800-1500 रुपये नाईटचे असतात, फॅमिली आणि कपलचे एक रूमचे. पोरांसाठी आम्हाला देत नव्हते, पण आता दिले आम्हाला 2500 रुपयामध्ये, सॉरी 2200 रुपयामध्ये. तर रूम दाखवतो तुम्हाला. बघा एकदम सी फेसच आहे आणि ॲम्बियन्स एक नंबर आहे इकडे. रूम बीम सगळा भेटला आम्हाला, फोटोशूट पण केला आहे आम्ही. ॲम्बियन्सच एवढा भारी आहे बघा, एक नंबर आहे. आणि आज आम्ही मुंडी आणि देठ वगैरे आणलं तुम्हाला जसं बोललो, पण मावरा काय भेटत नाही कारण आज एकादशी आहे. तर मावरावाला आल्यात नाही ना, बोटी पण नाही आल्या. ताजा मावरा उद्या खाऊ, तर एकादशी आहे त्यामुळे इथं मावरा नाही, मग मुंडीच खाऊ आणि काहीतरी बघू. तर आता रूम वगैरे घेतो आम्ही, म्हणजे रूम वगैरे आता घेतलेला आहे. जातो आम्ही, काहीतरी खायला वगैरे आणतो आम्हाला आणि मग तुम्हाला एन्जॉय दाखवतो. तर राहा कंटिन्यू. चला ते बघा व्ह्यू बघा आपला. हा असा व्ह्यू आहे, समोरच बीच आहे. आणि बघा इथं असे रूम आहेत. तर आम्ही हा रूम घेतलेला आहे आणि रूम दाखवतो तुम्हाला. बघा आता हे ग्लास कोणचेच माहिती नाही, रूम क्लिनिंग होणार आहे. कोणीतरी हा रूम घेतला होता आधी. तर बघा हा असा रूम घेतलेला आहे, वॉशरूम वगैरे अटॅच आहे रूममध्ये. तर हा रूम आम्हाला 2200 रुपयाला पडलेला आहे. तर फॅमिली आणि फ्रेंड्स वगैरेसाठी बघा चांगला आहे, एकदम बीच फेस रूम, परवडतो. फिरायला आलो तर थोडाफार तर खर्च करणारच आपण, जास्त काही स्वस्तामध्ये बघायचं नाही. तर कोणाला यायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करील. आणि आता आम्ही चाललो आहे खायला वगैरे आणायला आम्हाला काहीतरी.
मावरा तर भेटला नाही, मूड ऑफ झाले. तर मुंडी कुठेतरी आम्ही बनवायला देतो, कारण इथे किचन वगैरे नाही. तर जो काय प्लॅन झाला होता त्याच्या थोडा अलगच काय 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 चालू आहे. पण काय टेन्शन नाही घ्यायचा, ज्या येईल ते फेस करत आपण एन्जॉय करायचा. तर चला आता चाललो आम्ही गाडी घेऊन बाहेर, आणि मग उद्या बीचवर वगैरे जाऊया. तर आपले भाऊ सगळे सामान वगैरे काढतात गाडीतून. आता आम्हाला रूम तर नाही भेटला, म्हणजे रूम किचनवाला नाही भेटला. सगळे कपल रूम आहेत, फॅमिली रूम आहेत. तर आम्हाला बघा इथे असा एक ढाबा भेटलेला आहे. तिकडे आम्ही मुंडी आणि देठ बनवायला दिलेले आहेत, पोपीस बनवायला दिलेले आहेत. तर आता इथून घेऊ बनवून, भाकऱ्या बिकऱ्या घेऊ, नंतर मग बीचवरच ओपनमध्ये जेऊ मस्त वाईब घेत. तर आता आपले भाऊ गेले सगळे बघा, त्या आंटीकडे गेलेले आहेत, त्यांच्याजवळ देतात बनवायला. आणि मग आता आम्ही जातो बीचवरती, जरा एन्जॉय करतो. मग तुम्हाला दाखवेल मग बनवून आणल्यावरती जेवताना वगैरे. आणि मग उद्या सकाळी फुल मजा करू, कारण आम्हाला येता टाईम झाला. आम्ही थांबत आलो, नुसता इकडे तिकडे खात फिरत. त्यासाठी आता झाला कालोख. हे बघा कालोख होईल आता लगेचच. तर मग उद्या सकाळी एन्जॉय करू बीचवरती. आता काय फक्त जेवून वगैरे झोपून जाल आम्ही, थोडासा मजा वगैरे करून. तर मग कंटिन्यू राहा, दाखवेल तुम्हाला याच ब्लॉगमध्ये सगळा. तर बघा आंटीकडं बोलतात जाम टेस्टी जेवण भेटतं, इकडं फेमस आहे. तर इकडंच गेलेत आता सगळे आपले भाऊ लोक. बघू आता काय काय सांगतात जेवायला आपल्याला. आणि सी फूड वगैरे उद्या खाऊ. तर बघू चला. तर गाईज गुड मॉर्निंग. काल रात्री आम्ही पार्टी वगैरे केली, म्हणजे तुम्हाला बोलो मुंडी वगैरे आम्ही बनवायला दिलेली. तर इथं काय सीन आहे, एक बाहेरचा फूड अलाउड नाही. आम्ही जिथं रूम घेतला आहे, म्हणजे जो हॉटेलमध्ये रूम घेतला तिथे, तर आम्ही दाखवू शकलो नाही तुम्हाला खाताना वगैरे. आम्ही बाहेरच पार्टी केली आणि बाहेरच मग म्हणजे पार्टी वगैरे करून जेवलो वगैरे बाहेर. आणि मग आलो झोपायला हॉटेलवरती. आणि झोपल्यानंतर आता डायरेक्ट उठलो सकाळी बघा आम्ही येऊन बसलो बीचवरती बघा. एक नंबर वाईब आहे, पूर्ण शांत आहे सगळा. आणि आपले नाकवा आहे तिकडचे, त्यांनी टाकलेली जाळी, जवला पकडतात ते लोक. तर तुम्हाला आता दाखवतो जवल्यासाठी आणि मावऱ्यासाठी जाळी टाकवले ते. आणि आज आम्ही एन्जॉय करणार आहे. बघू, हॉर्स रायडिंग करायला भेटले तर हॉर्स रायडिंग करू, नाहीतर मग ते MTV गाड्या वगैरे भेटल्या तर त्याची रायडिंग वगैरे करणार आहे. तर या ब्लॉगमध्ये आता तुम्हाला दिसेल. तर बघा आता तुम्हाला जायचं, चला. आणि आता फ्रेश वगैरे होतो आम्ही, आणि मग सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या चालू करतो बीचवरती. बघा झोपून उठला आताच. बघा काय ताजा जवला. आणि बघा पकडलेला एवढा दौरलाम जाऊन पण लावलाय तिथं. लावला वाढायला की तिथे दाखवलं ते आपण जाल पण लावलाय तिथे. आणि तिकडे पुढे बघा जाल लावलेलं. आता बघू जालीला काय भेटते आपल्याला. थोड्या वेळाने काढणार आहेत. दाखवेल काय तुम्हाला ब्लॉगमध्ये काय भेटतं. आता जालीला झोलायला सुरुवात केली. आता असंच झोलत जायचं पुढपर्यंत. त्याच्यानंतर मग जे काय भेटेल ते जमा करायचा विषय. भरपूर मेहनत आहे गाईज. असं झोलत जायला लागतं. कोलबी पण याच प्रकारे पकडली जाते गाडीवरती किंवा. आणि आपले बदमाश लोक ऐक ना, आमचे मोबाईल सांभाळ, आम्ही जातो पवायला.
मोबाईल गरीब गरीब आहे आमचा पोरगा म्हणून याला मोबाईल दिला आम्ही. मधला पडला तरी चालेल. एक गँग चालले पोवायला, माझ्याजवळ मोबाईल दिले ठेवायला. मन्या सुरू आहे. मार उडीवर डायरेक्ट. मन्या सुरू मोबाईल घेऊन आलाय. बघा आता जाल काढायला घेतले. काय भेटते बघूया आपण. गाईस तुम्ही बघू शकता त्यांचा पण मांडलाय, त्या दादांनी भुसा मांडलाय. तो आता आम्ही बघतोय. आता भुसा घेतलाय काढायला, तर भुसाला काय लागतं बघू आपल्याला. आणि पाणी तर जामच थंड आहे. तर बघू भुसाला काय लागतो. पहिलीच बोनी झालेली आहे. का मासा लागलाय. पिशवी आणू का? खिशात डायरेक्ट. पिशवीची गरज नाही आपल्याला. पिशवी आणणार होते बोटीत ना, पण त्या काही 1-2 थोडी लागणार याला. याला जमा कर, जमा करा. नाही ना जमा कर, सुरू कर. आपल्याला खायची पहिलीच बोनी झाली आपली. जाम आवड मोहराची. बघा दुसरा बोईस भेटला. दुसरा भेटलाय. दुसरी बोनी बोईस मासा आहे. बोई मासा. हे पिशवेल एक माझी हा न्यायचे ते म्हणून तर हे बाहेर पिशवी घे. दुसरा बोनी आपला. चिंबोरी पाण्यात चावली चिंबोरी समजणार नाही. भाव काढायला तिकडं फिरते काय तरी पाय खाली. तेच पायाखाली हे बघा बोईस. आणि बघा अजून एक बोईस. बालकोम कर अक्षय पाटील डायरेक्ट मारू ना. आम्ही बालकून करतो. काहीतरी आहे पाय खाली. ब्लॉगर बोलू का? आपल्याला तिकडं पारपर्यंत जायचं आहे. अजून तिथपर्यंत आपला भुसा टाकलेला आहे. तुम्हाला दाखवेल एंडला काय काय भेटतंय. चला हे बघा अजून एक लागला. बारकं बारकं मासे लागले सगळे बघा. मोठं पण लागलेत, बारकं पण लागलेत. पहिल्याच लागले वाटते. लागले ताटला येऊ. चिंबोरीने खाल्ली. जगा नुसती चांदी. आता एक मस्त चिंबोरी भेटली पाहिजे बाई. बघ चिंबोरीने खाल्लाय काय मजा येईल. मजा केलंय तुझं. चांदी चांदी. लका 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 लका. बाबा बाबा लाटा. समुद्राच्या लाटा. आणि बघा काहीच वाकटी लागली. वाकटी दात बघा. खाल्ली तिला चिंबोरीनी. तरी घ्यायचे फेकून दिली तिला. चिंबोरीने चावा मारले तिला पहिलेच.
आणि बोनी आपली मजबूत झालेली आहे काहीच. म्हणजे हे सकाळी संध्याकाळी आपल्याला कामी आणि लाटा काय डेंजर डेंजर यायला लागल्या सगळ्या. अरे आलू रे परत एकदा टाकणार आहे का? नाही टाकलं रे. काय तर बघा झालेलं आहे आता भुसा मारून. आणि आजची बघा बोनी दाखवतो तुम्हाला. सुटलेत बाबा. हे बघा आम्हाला मस्त मच्छी भेटलेली आहे. ताजा ताजा बोईस भेटल्यात. जास्त तर बोईसच भेटलात आपल्याला. आणि लेपा पण भेटलेला आहे लेपा. तर दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा जरा. आमचा होऊन दे पहिले भुसा सगळा गोळा करून. बघा बघा गाईस मला मासा लागला. अच्छा गावात कोणता मासा आहे? वालू मासा. आलू मासा. हलद लावी ते ग. हलद लावत घेतले. गाईस आम्ही आले. आणि बघा पालू थांबा सुटते. पालू लेपा भेटलेला लेपा. पालू लेपा बोलतात का? सॉरी. लेपा भेटलेला लेपा. आणि आजची आमची बोनी. हे थांबता परत आईच्या गावात चड्डी गँग चड्डी गँग चड्डी गँग. इकडे इकडे. गाईज आता आम्ही फिशिंग वगैरे करून आलोय रूमवरती. तर चेकआउट आहे आमचा 1 वाजताचा. तर आता चेकआउट करतो. आणि तो मावरा पकडला होता तो आम्ही घेतला. त्या नाकवाला पैसे दिले कारण त्यांची पण मेहनत आहे त्यांची पण. त्यांचा पण म्हणजे हे आहे. त्यासाठी त्यांना आम्ही 600 रुपये दिले. 600 रुपयात आम्हाला सगळा तो मावरा दिला त्यांनी. प्लस आम्हाला जो कोलिम पकडलेला जवला तो पण दिला. तर आता चेकआउट करतो आम्ही. चेकआउट करून इकडेच कुठेतरी फिरू. नाही तर बघू काय प्लॅन आहे. प्लॅन झाला तर अजून एक स्टे करू. कसा काय आपला काही फिक्स नसतो. मनावर आहे सगळा. तर आता चेकआउट करून जेवतो वगैरे. आणि जेवून झाल्यानंतर काय बघू रायडिंग वगैरे करायची असेल तर करू रायडिंग. कसा काय आहे पोरांचा आता. आपला भाऊ लोक काय बोलतात त्याच्यावरती आहे. तर आता चला दाखवतो तुम्हाला मी पुढे. राहा कंटिन्यू गाईज. बघा आता गाईज आम्ही आईस बॉक्स आणला होता. त्याच्यामध्ये मावरा आपण विकत घेतलेला ठेवला आहे. आता इकडंच बनवू कुठंतरी देव बनवायला. नाहीतर मग घरी जाऊन बनवू खायसाठी आपल्याला. बघू आता कसा काय आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. तयारी चालली आमची जायची. रस्त्यात जेवू बिऊ नाही. घरी नाही जात आहे. म्हणजे अजून काय आमचा फिक्स नाही घरी जायचं आहे का नाही का कुठं जायचं आहे. पण आम्ही इथून हॉटेलमधून जायसाठी निघालेलो आहे. कसा काय प्लॅन आहे ते समजेल तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे. दुसरीकडे चाललो आता एकाच लोकेशनवर. जास्त नको थांबायला. तर बघूया आता कसा काय ते समजेल. कंटिन्यू बघा काहीच निघालो आता आम्ही. आणि तिकडं गद्दारी चालू आहे आमच्याशी. एकटाच तिकडं मुंडीशी जेवत बसले. थांबा जर आता आम्हाला जाऊन जेवू दे. पैसा जेवतात बघा तुम्ही. आलो आलो आलो. आम्ही याला शोधतो ना भाई. गायब झालाय. डॉगीच्या बरोबर इथं जेवत बसलेला आहे. कपवली का मुंडी. बाबा बाबा जेवायला आलतो. पाणी आणला का? अरे विसरलो. शपथ विसरलो. गाईज बघा इथं जेवायला आम्ही बोलो मुंडी गावाचा कालची. तर यांनी कपवली मुंडी. कुत्र्याच्या बरोबर जेवत बसलाय. कुत्र्याच्या बरोबर जेवत बसलाय. आता जाऊ चला कुठेतरी इकडे बीचवरच रायडिंग वगैरे करू काहीतरी. काय घोडं पण नाहीत आणि MTV पण नाही. बघा हे आहे एकच आहे. MTVच बोलतात ना हिला. जाऊ द्या आता. मूड आमचा चेंज झाला. आता आम्ही थांबलोय काहीतरी खायला. तर मॅगी बिगी खाऊ काहीतरी. आणि फळे बिलं जॅक हे बघा पेरू बिरू आहे. काकडी बिकडे आहे ते खाऊ. जास्त थंडी नाही ना. आम्ही पाणीपुरी खातो. पाणीपुरी. मुंडी बदमाशला क्रेविंग झाली पाणीपुरीची.
पाणीपुरी. चालू आहे ना. हा हा चिचा. बोल बिंदास माझ्याकडे दे. कापू नको आपण. आता आम्ही निघालो इकडून चाललेले उतनला. उतनला जाऊन मजा करूया. गोराईची मजा झाली करून आता सगळी उतनला चाललेत. गोराई झाला आता एक माणूस झोपला आहे. बोल मजा बाई. आणि आज घरी जायचा प्लॅन नाही आहे, तो बघू कसा काय आहे आणि मूडवर डिपेंड आहे. चला आता जाऊ उतनला, मजा करू बोल. तर आलोय आता उतनच्या बीचवरती. दरवाजे बंद करतात. आणि बघू मावरा काय आहे का इकडे आपल्याला. तिथं डोली आलेली आहे. आता डोलीचा सगळा तिकडून म्हणजे डोलीतून मावरा काढायचं काम चालू आहे. समोर दिसत असेल तुम्हाला बघा तिथे. आणि तो मावरा सगळा इकडे आणतील. इथं आणल्यावर मग त्याला सेपरेट करतील. बघू आता कसा काय आहे. इथूनच मावरा वगैरे घेऊ आपल्याला आता. तर दाखवेल तुम्हाला, थांबा. त्यावेळी येतील आता तिकडून पुढून सगळा घेऊन तेव्हा. आणि आपले भाऊ लोक बोलतात अजून कुठेतरी जाऊ बोलते इथूनच. कसा काय काम. काम आता डोली येते. आम्ही थांबलो मावऱ्यासाठी. हा रिक्षा पाहू शकतात. कुठं गेले ती रिक्षा. समोरच आहे ती बघ. ती रिक्षामध्ये सगळा मावरा आणतील मग तुम्हाला दाखवेल. लांब आहे भरपूर. हे बघा ही रिक्षा दिसेल तुम्हाला समोरच. रिक्षा येते त्याच्यामध्ये सगळा मावरा आणतील, दाखवेल तुम्हाला. तो सर आम्ही फोटो बिटो काढून घेतो जरा बारी ड्रेसिंग मारल्या सगळ्यांनी. तर बघा काही मावरा आणलाय सगळा. आता रिक्षा आलेली आहे. रिक्षा ना टेम्पो आहे हो. आई बोलवते का रिक्षा आहे. तर दाखवतो तुम्हाला एकच मिनिट. बघा काही रावस मिक्स आहे बघ. हलवा वगैरे आहे बघा. उठार आहे. बघा सगळं सेपरेट करायचं चालू आहे. सुरमया आहेत, हलवा आहे, रावस आहे. हलवा बघा किती मोठा आहे. आता ओरकोलला माहिती आहे का मला वाटलं मिक्स गाडीचा मोबाईल आहे ना माझा. आणि बघा काही सुरमया. हे बघा सुरमई बघा. हे बघा काहीच डोलीचा ताजा सगळा मावरा आणले. बघा का आणले बाई. एवढीशी चिंबोरे पण गाबोळीची. गाबोली बघा तिला. इटनी भरलेली आहे बघा. सगळे अंडी आहेत तिची. बघा रास मावरा आणले. सुरमई आहे, रावस आहे, गोल आहे. आमच्या दोघांचा फोटो मारता येतात. काय ते आम्ही घेतलेत मावरा बाजूला काढून ठेवलंय आम्हाला घरी नेण्यासाठी. आणि जसं तुम्हाला दाखवलं सगळा सेपरेट केला. सुरमया सेपरेट केल्या. त्याच्यानंतर पापलेट तिकडे सेपरेट केले. हलवा येऊ नंतर आत्ता झाले जेटीवरून सगळा.
ताजा ताजा मावरा. तर आता पैसे देऊ आपण आणि मग बघू पुढे कसा काय आहे. आवरत खात नाही. सगळा सेपरेट करून झालेला आहे मावळ्यांचा आणि आता इथून विकायला नेतील. विकायला म्हणजे मार्केटाला नेतील आणि सप्लाय पण करतात इथून हॉटेलला वगैरे डायरेक्ट. इथेच बोली वगैरे नाही लागत, डायरेक्ट हे लोकांचा म्हणजे डील असते डेलीची फिक्स असतात त्यांचं. जे घेणारे मावऱ्यावाले असतात आपल्या कोलीवाड्यातल्या, नाहीतर मग डायरेक्ट हॉटेलला असतं त्यांचा. आणि एक नंबर मावरा आहे सगळा ताजा ताजा. साईजनुसार सगळा काढून ठेवला त्यांनी, मोठे साईज बारीक साईज. काहीच घेतला आता आम्ही आमच्यासाठी खायला. आता पार्टी मोठी पार्टी. आणि आई बोलते तुम्ही बोलते बायकांपेक्षा पण बोलते बेकार भाव करता बोलते. म्हणजे बायका तरी एवढा भाव नाही करीत, नुसतं त्यांचा दिमाग खाल्ले. आणि आपल्या याला काय झाले नसतं झोपले बघा गाडीमध्ये. तो उचलून टाक त्याच्यात. काम 25 झाला आहे गाय सगळा. सकाळी पण मावरा घेतलाय आणि ह्यो दुसरा मावरा घेतलाय. आता शनिवारी उपास आहे, आजच कापवा लागेल तो. आज उपास सगळा मोठा ना, आज गुरुवार असू मग दे. आज याचा उरुवार आपला मार्गशीर्षचा उरुवार आहे. असू दे, आपण खाता मार्गशीर्ष मध्ये. आज आणि उद्या कपवायचा आहे सगळा मावरा. ह्यो जाम मावरा घेतला मी, काय जाम मावरा घेतलाय. गणेशाला काय बोलायचं. निघालो मावरा घेऊन आणि बघा इथं सगळा सुकायला लावल्यात वाकट्या. हे बघा सुका मावरा इथं सगळा जवला वाकट्या वगैरे. हे बघा मुंडी. तुम्हाला जसं दाखवलेला त्याच्यापेक्षा पण आम्ही जास्त मावरा घेतला. म्हणजे त्यांच्याकडून जरासा टाका बोलून म्हणजे आमच्या आमिष दादाने लुटलाय, पण आमिष दादाला आम्ही लुटलाय. भरपूर म्हणजे भरपूर मावरा घेतलाय 4,000 मध्ये. आणि आई बोलते परत तुम्ही येऊ नका, बोलते जाम भाव केला तुम्ही. बायकांच्या वर तुम्ही भाव करतात. तर नंबर वगैरे घेतलेला आहे, परत यायचा असेल ना इकडं तर मग दादाला कॉन्टॅक्ट करून येऊ. आणि दादाचं पण काम आहे आमच्याकडे, येणार आहे बालकुमला, तर दादा भेटेल आपल्याला नंतर. आणि आता आम्ही निघालोय परत कुठेतरी जायचं, कुठं माहिती नाही अजून काय प्लॅन आहे. कसा काय ठाण्याला जायचा करा. रस्त्यात दिसतं तिथं आता थांबू. आता रस्त्यात जाताना काय प्लॅन झाला तर जाऊ तिकडं, ना तर मग घरी जाऊ आपण. मावरा तर जाम घेतला, पार्टी 2 दिवस थांबणार नाही. पार्टी नुसते मावरा खायचा आहे. बघू आता काय आहे. जेवायला वगैरे थांबायला लागेल. पहिले जेवलो ना आम्ही, अजून जस्ट असाच नाश्ता केला होता. चला तर काय आता बघा आम्ही आलोय बालकुमला, नाही गेलो कुठे पुढे. आणि चालले आता मावरा काढतात बाहेर डिक्कीतून. आज रात्री पार्टी आहे, त्यासाठी मावरा डिक्कीतून बाहेर काढायला घेतली. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आमची छोटीशी ट्रिप होती. आता ट्रिप झाली आमची, तर आता हा ब्लॉग आपण ठेवू एवढाच. तर मग भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. चला काय, बाय बाय, जय श्रीराम. आणि फुल पार्टी आता आमची. 2 दिवस आम्हाला मावराचं काय टेन्शनच नाही, एवढा मावरा आणला आम्ही. तर चला काय.